नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण भारतातील दारिद्र्य या घटकाचा अर्थशास्त्रातील अभ्यास करणार आहोत। आता दारिद्र्य म्हणजे काय? तर दारिद्र्य म्हटलं की आपल्याला एक पिक्चर लक्षात येते, म्हणजे रस्त्यावर कोणीतरी झोपलेलं, ज्याच्याकडे घर नाही, जे जेवणासाठी भीक मागते, ही गोष्ट लक्षात येते। पण ही गोष्ट इतक्याच साठी मर्यादित आहे का दारिद्र्य म्हणजे? तर ही संकल्पना कशी कशी व्यक्त होती त्याचा अभ्यास आज आपण करणार आहोत। आता भारतातील दारिद्र्य मोजण्याचे प्रकार दोन पडतात, ज्यामध्ये आपण सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य असं सांगू शकतो। सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य। मग आपल्या भारतामध्ये कुठलं दारिद्र्य मोजलं जातं? तर आपल्या भारतामध्ये निरपेक्ष दारिद्र्य मोजलं जातं, ज्यामध्ये अन्न सुद्धा भेटत नाही। म्हणजे काय? तर संपूर्ण दारिद्र्य म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य आपल्याला सांगता येईल। म्हणजे ज्या व्यक्तीला खायला अन्न सुद्धा भेटत नाही, तो काय असणार? तर निरपेक्ष दारिद्र्यामध्ये असणार। आणि सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? तर सापेक्ष दारिद्र्य म्हणजे जर दोन भाऊ आहेत, समजा हे एक्स भाऊ आहे आणि हा वाय भाऊ आहे, बरोबर? आता हे दोघही एकाच घरातील आहेत, बरोबर? तरी पण हा वाय भाऊ बिझनेसमॅन आहे आणि एक्स भाऊ हा काय आहे? तर हा शेतकरी आहे, बरोबर? मग शेतीवरलं उत्पन्न कसं असतं? तर शेतीतलं उत्पन्न हे पावसावर अवलंबून असतं। कधी पाऊस जास्त पडतो, कमी पडतो। मग एका वर्षी ह्याला उत्पन्न 2 लाख रुपये होतं, सॉरी आपण छोटी संकल्पना घेऊया, 20 रुपये होतं आणि ह्या भावाला एका वर्षाचं उत्पन्न 40 रुपये होतं, बरोबर? हे दोघही भाऊ एकाच घरातले आहेत, पण एका भावाचं उत्पन्न 20 रुपये आहे आणि दुसऱ्या भावाचं उत्पन्न 40 रुपये आहे, बरोबर? छोट्या गोष्टीतून आपल्याला एकच सांगायचंय की हा भाऊ या भावापेक्षा कसा आहे? श्रीमंत आहे। म्हणजे ह्या शेतकरी भावापेक्षा हा बिझनेसमॅन भाऊ श्रीमंत आहे। म्हणजे आपल्याला सांगता येईल की सापेक्ष दारिद्र्य म्हणजे तुलना केली जाते, तुलना, एकाशी दुसऱ्याची तुलना करणं म्हणजे काय असतं? तर ते सापेक्ष दारिद्र्य असतं, बरोबर? मग निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? तर संपूर्ण दारिद्र्यात असणारा व्यक्ती, ज्याला अन्न सुद्धा भेटत नाही, असा व्यक्ती म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य। आणि आपल्या भारतात हीच संकल्पना वापरली जाते, कारण आपला भारत कसा आहे? विकसनशील देश आहे। विकसनशील देश असल्यामुळे आपल्या भारतामध्ये हीच संकल्पना वापरली जाते। मग याच्या वेगवेगळ्या वैयक्तिक समित्या झाल्या, ज्या दारिद्र्य मोजतात। त्या कुठल्या कुठल्या झाल्या? तर पी.डी. ओझा, त्यानंतर पी.एम. दांडेकर आणि निळकंठ रथ, पी.के. वर्धन आणि बी.एस. मिनास, त्याचबरोबर मांटेसिंग अहलुवालिया ह्या वैयक्तिक अर्थतज्ञ होते, ज्यांनी आपल्या देशातलं आर्थिक दारिद्र्य मोजलेलं आहे। मग ह्या समित्या पी.डी. ओझा, दांडेकर आणि निळकंठ रथ, बी.के. वर्धन आणि बी.एस. मिनास यांनी कसं दारिद्र्य मोजलं? तर यांनी प्रतिमाहा प्रति उपभोग खर्च याचं विचारलं, म्हणजे प्रत्येक घरात डोर टू डोर जाऊन विचारलं की तुम्हाला अन्न भेटते का? जर अन्न भेटत असेल तर तो दारिद्र्य नाही। आणि मग पी.डी. ओझांनी काय सांगितलं? तर संपूर्ण भारतामध्ये 2250 कॅलरी ज्या व्यक्तीला भेटतात किंवा ज्या कुटुंबाला भेटतात, ते काय आहे? तर प्रत्येक व्यक्तीला 2250 कॅलरीज ज्या कुटुंबात प्रत्येक व्यक्तीला भेटतात, ते दारिद्र्याच्या वर। मग हीच पद्धत डॉक्टर निळकंठ रथ आणि डॉक्टर भीम दांडेकर यांनी हीच पद्धत वापरली आणि त्यांनी काय केलं? परत चलनवाढीची गणना केली आणि चलनवाढीनुसार त्यांनी काय केलं? हीच संकल्पना ठेवली कॅलरीजची आणि दारिद्र्य मोजलं। आता पी.डी. ओझा यांना 44% दारिद्र्य भेटलं होतं 1960-61 मध्ये, आणि ह्यांनी
चलनवाढ लक्षात घेऊन मोजलं 1960-61 तर ते 41% भेटलं. महत्वाचं म्हणजे ह्या समित्यांची आकडेवारी आपल्याला विचारली जात नाही. मग या समित्यांचं काय विचारलं जातं तर या समित्यांचं नावं विचारली जातात. त्याचबरोबर या समितीने कशावर दारिद्र्य मोजलं हे विचारलं जातं. त्याचबरोबर ह्या समितींनी किती कॅलरीजचा उपयोग करायचं हे विचारलं जातं. नंतर आता ह्या सगळ्या समित्या झाल्या, त्यानंतर नियोजन आयोगाने काही समित्या दाखल केल्या. त्याचबरोबर जो 1 जानेवारी 2015 मध्ये नीती आयोग तयार झाला, त्या आयोगाने सुद्धा एक समिती स्थापन केलेली आहे. तर नियोजन आयोगाने 1962 मध्ये एक कार्यगट स्थापन केला, ज्या कार्यगटाने 5 व्यक्तीच्या कुटुंबात ग्रामीण भागातील प्रति व्यक्ती खर्च 20 रुपये सांगितला, तर शहरी भागात 125 रुपये, प्रति व्यक्ती 25 रुपये एवढा खर्च सांगितला. मग त्यानंतर 1962 कार्यगटाने एकच वस्तू ग्राह्य धरली, ती म्हणजे अन्न ज्या व्यक्तीला भेटतंय ती व्यक्ती काय तर ती गरीब नाही. ज्या व्यक्तीला अन्न भेटतंय ती व्यक्ती गरीब नाही. मग हीच संकल्पना 1977च्या अलग कार्यगटाने सुद्धा स्वीकारली. त्यांनी काय सांगितलं ऍडिशनल तर ग्रामीण भागात 2400 एवढ्या कॅलरीज लागतील प्रति व्यक्ती आणि किती 49 रुपये एवढा खर्च ग्रामीण भागातील लोकांना प्रति व्यक्ती लागल आणि शहरी भागातील व्यक्तींना 2100 कॅलरी लागतील आणि प्रति व्यक्ती 56.7 पैसे एवढा खर्च लागेल. 56.56 रुपये 7 पैसे एवढा खर्च लागेल. मग तुम्ही म्हणसाल की ग्रामीण भागात 2400 कॅलरी आणि शहरी भागात 2100 कॅलरी का? तर ग्रामीण भागात श्रमाचं काम असतं, जसं की पाणी आणण्यासाठी त्यांना विहिरीवर जावं लागतं, तिथून पाणी आणतात आणि शेतातील कामं राहतात जसं निंदणी, खुरपणी. यामुळे त्या लोकांना 2400 कॅलरीजची गरज आहे आणि शहरी लोकांना 2100 कॅलरीजची गरज आहे. कारण तिथे जरी आपण काम करणारे व्यक्ती असले तरी ते काम कसे करतात तर शरीरानं श्रम न लागणारं काम करतात. म्हणजे तेवढं श्रम लागतं पण जास्त श्रम लागत नाही ऍज कम्पेअर टू ग्रामीण भागातील. त्यानंतर लकडवाला समिती 1989 मध्ये स्थापन केली. ही या समितीने 1993-94 दारिद्र्य मोजलं आणि तेही 1993 ला अहवाल दिला. 1989 ला लक्कडवाला समिती स्थापन झाली. तिने अहवाल दिला 1993 ला आणि ह्यांनी दारिद्र्य कधी मोजलं तर 1993-94. ह्यांनी पण तेच काम केलं, फक्त ह्यांनी चलनवाढीचा विचार करून हे दारिद्र्य मोजलं. मग त्यांना एकूण 1993-94 मध्ये किती दारिद्र्य भेटलं तर एकूण दारिद्र्य भेटलं 36%. ग्रामीण भागातील दारिद्र्य भेटलं 37.3% आणि शहरी भागातील दारिद्र्य भेटलं 32.4%. पण त्याच काळात एक पॉवर्टी गॅप इंडेक्स म्हणून संकल्पना आली. तर ती काय होती तर अशी एक लाईन होती आणि ह्याच्यावर APL BPL म्हणजे काय बिलो पॉवर्टी लाईन. आता ही पॉवर्टी लाईन आहे अबो पॉवर्टी लाईन. पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य आणि अबो म्हणजे दारिद्र्याच्या वर आणि बिलो म्हणजे दारिद्र्याच्या खाली. ही संकल्पना कोणी काढली तर गौरव दत्त आणि मॉर्टिन रॅव्हिलिन यांनी ही संकल्पना काढली. ही संकल्पना काय दर्शविते तर आता हे बीपीएल व्यक्ती आहे, आता हा एपीएल म्हणजे शून्य दारिद्र्य आणि ह्याच्या खाली जर आपण त्याला समजा हे शून्य धरलं, याच्या खाली तो 4 वर असेल, 3 वर असेल, किती वर असेल. आता 3 पर्यंत येण्यासाठी किती लागणार 1 2 3. तिसरा नंबर हा जो गॅप आहे ही काय झाली उत्पन्नाची तूट झाली आणि ही उत्पन्नाची तूट कुठली लाईन दर्शविते असा जर आयोगाने प्रश्न विचारला
तर ती पॉवर्टी लाईन दर्शविते. आणि ही पॉवर्टी लाईन कुणी तयार केली तर ते होते गौरव दत्त आणि मॉर्टिन रॅव्हिलिन. आणि ही उत्पन्नाची तर तूट दर्शवते, पण ही कधी तयार केली तर 1989 मध्ये तयार केली. यानंतर नीती आयोगाने लकडवाला समितीनंतर 2005 मध्ये सुरेश तेंडुलकर समिती स्थापन केली. किती मध्ये? 2005 मध्ये. तिने अहवाल कधी सादर केला तर तिने अहवाल सादर केला 2009 मध्ये. ही सगळ्यात महत्वाची आपल्या नियोजन आयोगाने तयार केलेली समिती आहे, जिला आपण सुरेश तेंडुलकर समिती त्याचबरोबर तल समिती म्हणून ओळखतो. यांनी काय सांगितलं तर नुसतं या पिशवीमध्ये, ही जी दारिद्र्याची पिशवी आहे, या पिशवीमध्ये नुसतं बास्केटमध्ये किंवा पिशवीमध्ये नुसतं अन्न ठेवू नका. काय करा? अन्न ठेवू नका. तर त्याबरोबर शिक्षण आणि आरोग्य, शिक्षण प्लस आरोग्य ह्या दोन गोष्टी मोजा आणि त्यानंतर तुम्ही दारिद्र्याचं मोजमाप करा. कारण काय झालं, त्यांनी स्पष्ट सांगितलं की अन्न घटक कालबाह्य करा, कारण अन्न भेटण्याबरोबरच शिक्षण आणि आरोग्य सुद्धा असणं खूप गरजेचं आहे, ही गोष्ट त्यांनी सांगितली. आतापर्यंत जेवढे काही लकडवाला समिती, 1962 चा कार्यगट, त्यानंतर अलग समिती यांनी काय केलं, चलनवाढीचा निर्देशांक घेऊन मोजलं दारिद्र्य, पण तो सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा दोष होता. तो सुद्धा सदोष निर्देशांक घेऊन त्यांनी हे दारिद्र्य मोजले, अशा त्रुटी सुरेश तेंडुलकर समितीने सांगितल्या. आणि शासनाद्वारे शिक्षण आणि आरोग्य पुरवलं जाईल, ही सुद्धा गोष्ट थोडीशी कमीच पडत आहे, असं सुरेश तेंडुलकर समितीनं बाकीच्या कार्यगटांना सांगितलेलं आहे. मग त्यांनी कधीच मोजमाप केलं दारिद्र्याचं तर NSOच्या 61व्या फेरीचा उपयोग करून त्यांनी 2004-5 मध्ये दारिद्र्य मोजलं. त्यांना एकूण दारिद्र्य 37.2% एवढं भेटलं आणि ग्रामीण भागातील 41.8% एवढं दारिद्र्य भेटलं. त्याचबरोबर शहरी भागातील 25.7% एवढं दारिद्र्य भेटलं. मग त्यांनी 2004-5 मध्ये ग्रामीण भागासाठी खर्च किती सुचवला तर त्यांनी 446 रुपये 68 पैसे एवढा खर्च सुचवला ग्रामीण भागासाठी. आणि शहरी भागासाठी 578 रुपये 8 पैसे एवढा खर्च दारिद्र्याच्या NSOच्या 61व्या फेरीचा उपयोग करून 2004-5 मध्ये सुरेश तेंडुलकर समिती किंवा तल समिती यांनी सुचवला. त्यानंतर त्यांनी 9-10चं पण दारिद्र्य मोजलं. तेव्हा त्यांनी NSOच्या 66व्या फेरीचा उपयोग केला. त्यामध्ये त्यांना एकूण दारिद्र्य 29.8% भेटलं आणि ग्रामीण भागातील 33.8% एवढं दारिद्र्य भेटलं. शहरी भागातील त्यांना 20.9% एवढं दारिद्र्य भेटलं. मग तेव्हा त्यांनी किती रुपये सांगितले खर्च ग्रामीण भागात तर तेव्हा त्यांनी 673 रुपये हे 66व्या फेरीनुसार ग्रामीण भागासाठी सांगितले आणि शहरी भागासाठी 960 रुपये सांगितलेले आहेत. त्यानंतर 68वी फेरी यूज करून त्यांनी 2011-12चं सुद्धा दारिद्र्य मोजलं. त्यामध्ये त्यांना एकूण दारिद्र्य 21.9% भेटलं. ग्रामीण भागातील 25.7% एवढं दारिद्र्य भेटलं आणि शहरी भागात 13.7% एवढं दारिद्र्य त्यांना भेटलेलं होतं. आता आपल्याला यावर प्रश्न कसे विचारले जातात, यामध्ये एकतर फेरी कितवी आणि कितव्या फेरीचा यूज करून 2004-5 मध्ये तेंडुलकर समितीने किंवा तल समितीने दारिद्र्य मोजलं, त्याचबरोबर ते ग्रामीण भागात किती होतं, शहरी भागात किती होतं, एकूण दारिद्र्य किती होतं, खर्च किती सांगितला, हे सर्व गोष्टी सर्वच्या सर्व एवढा जे भाग दिलेला आहे इथून इथपर्यंत, हा सर्वच्या सर्व IMP म्हणून पाठ करायचा. कसा करायचा? पाठ करायचा. एवढा भाग आपल्याला पाठ करावा लागणार आहे, कारण परीक्षेमध्ये सुरेश तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती यावर जास्त प्रश्न विचारले जातात. का तर
12वीच्या अर्थशास्त्राच्या बुकमध्ये ह्या सर्व समित्या दिलेल्या आहेत. त्यामुळं या समितीवर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. यानंतर आपण रंगराजन समिती पाहूया. आता सुरेश तेंडुलकर समितीने काय सांगितलं, तर सुरेश तेंडुलकर समितीनं अण्णाबरोबर शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टी सुद्धा दारिद्र्यात मोजणं गरजेचं आहे हे सांगितलं. पण 2012ला जी रंगराजन समिती आली, 2012ला सुरेश तेंडुलकर समितीच्या नंतर सुरेश तेंडुलकर समितीने 2009ला अहवाल दिला. त्यानंतर 2012ला रंगराजन समिती आली. तिने सांगितलं की आरोग्य, शिक्षण आणि अन्न याबरोबर वाहन खर्च आणि घर भाडे हे पण ऍड केलेलं पाहिजे. या समितीचे पहिले आपण माहिती घेऊया, त्यानंतर यांनी काय काय सांगितलं त्या शिफारशी बघूया. फक्त एवढं लक्षात ठेवा की सुरेश तेंडुलकर समितीनं अन्नाबरोबर शिक्षण आणि आरोग्य या गोष्टी सुद्धा दारिद्र्य मोजताना लक्षात ठेवणं गरजेचं आहे असं सांगितलेलं होतं. त्यानंतर नियोजन आयोगाने रंगराजन समिती 2012ला स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष होते स्वतः सी रंगराजन. आणि मग या समितीमध्ये सदस्य किती होते, तर या समितीमध्ये एकूण 4 सदस्य होते. ते कुठले, तर महेंद्रदेव, के सुंदरम, महेश व्यास, के दत्ता हे 4 सदस्य सी रंगराजन समितीमध्ये 2012च्या समितीमध्ये होते. मग यांनी काय सांगितलं, तर यांनी सांगितलं की नुसतं अन्न किंवा शिक्षण, आरोग्य एवढंच न ठेवता मर्यादित आपली आता दारिद्र्याची सीमा किंवा दारिद्र्याची रेषा मोजण्यासाठी आणखी वस्तुगट घ्यायला पाहिजे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की वाहन खर्च, घर भाडे या वस्तू सुद्धा घेतल्या पाहिजेत. मग त्यांनी लकडवाला समितीने जसं उष्मांकधारित निर्देशांक दिले होते, त्याचप्रमाणे त्यांनी सुद्धा उष्मांकधारित निर्देशांक दिले. त्यांनी 2011-12 मध्ये प्रति व्यक्ती 2155 कॅलरीज हे ग्रामीण भागात लागणार आणि शहरी भागात 2090 कॅलरीज एवढे लागणार. आता अलग समितीने तर 2400 कॅलरी सांगितले, मग रंगराजन समितीने 2100 कॅलरी का सांगितली, तर ते म्हणाले की पूर्वी होतं विहिरीहून पाणी आणायचं वगैरे होतं, पण आता आपल्या योजनेअंतर्गत घरोघर पाण्याची सुविधा पुरली आणि ती सुविधा पुरल्यामुळे आता तेवढं मेहनतीचं काम ग्रामीण भागात राहिलं नाही. त्यामुळे आता ग्रामीण भागात 2155 कॅलरीज भेटलं तरी काम चालून जातं आणि शहरी भागात 2090 कॅलरीज भेटल्या पाहिजे. ते प्रथिनामध्ये पाहायचं झालं तर 48 ग्राम ग्रामीण भागात आणि शहरी भागात 50 ग्रॅम, आणि स्निग्ध पदार्थाच्या दृष्टीने पाहायचं झालं तर 28 ग्रॅम ग्रामीण भागात आणि शहरी भागात 26 ग्रॅम एवढे स्निग्ध पदार्थ लागतील. मग त्यांनी 2011-12चं एकूण दारिद्र्य किती सांगितलं, तर त्यांनी 29.5 हे 11-12चं एकूण दारिद्र्य सांगितलं. ग्रामीण भागात 30.9% एवढं दारिद्र्य त्यांनी सांगितलं, तर शहरी भागात 26.4% एवढं दारिद्र्य सांगितलं. आणि खर्च किती सांगितला त्यांनी, ग्रामीण भागात प्रति व्यक्ती दरमहा खर्च 972 एवढा सांगितला आणि शहरी भागात 1407 रुपये, आणि प्रति व्यक्ती प्रतिदिन खर्च किती सांगितला, तर 32 रुपये आणि 47 रुपये शहरी भागात एवढा खर्च त्यांनी सांगितलेला होता. आता हे आकडे सुद्धा पाठ करायचे रंगराजन समितीचे. सुरेश तेंडुलकर समितीचे पाठच करायचे, पण त्याचबरोबर रंगराजन समितीने 2011-12ला दारिद्र्य मोजलं. त्यांना एकूण दारिद्र्य भेटलं 29.5% आणि ग्रामीण भागातलं 30.9%.
त्याचबरोबर शहरी भागात 26.4% एवढं दारिद्र्य भेटलं. हे तर पाठच करायचं. त्याचबरोबर त्यांना प्रतिदिन प्रति व्यक्ती किती खर्च सांगितला हे सुद्धा पाठ करायचं. ह्या सर्व गोष्टी झाल्या रंगराजन समितीच्या. यानंतर आपण नीती आयोगाने सुद्धा एक समिती स्थापन केलेली आहे. ती समिती पाहणार आहोत. नीती आयोगाने सुद्धा एक समिती स्थापन केलेली आहे. ती म्हणजे डॉक्टर पनगडिया समिती. ती कधी स्थापन केली तर ती 16 मार्च 2015 स्थापन केली. आणि तिच्यामध्ये किती सदस्य होते तर 14 सदस्य होते. मग ह्यांनी काय सांगितलं तर ह्यांनी सांगितलं की दारिद्र्य का मोजायचं, तर आपली जी काही योजना वगैरे आहेत ह्या योजनेचा काय परिणाम होतो किंवा किती आपल्याला त्यामध्ये आणखीन काम करण्याची गरज आहे आणि कसं मोजायचं. तर सुरेश तेंडुलकर ह्यालाच तल समिती म्हणतात. कुठली समिती म्हणतात? सुरेश तेंडुलकर समितीला तल समिती म्हणतात, जी की 2009 मध्ये स्थापन झालेली होती. या समितीनं सांगितलेलं होतं की आता दारिद्र्य रेषा अन्न एवढं घटक धरू नका, कारण अन्नापेक्षा वरही काही गरजा लागतात, जसं की शिक्षण, आरोग्य, ह्या सगळ्या गरजा अन्नाच्या वर म्हणजे अन्ना इतक्याच इम्पॉर्टंट आहेत आणि त्या गरजा लागतात. आता त्यांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. आता नीती आयोगाच्या नंतर नियोजन आयोगाच्या नंतर नीती आयोग म्हणून आपण हे दारिद्र्य कसे मोजायचं हे सांगत आहोत. हे सुद्धा गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नीती आयोगाने कुठला आयोग स्थापन केला तर पनगडिया आयोग. कधी स्थापन केला तर 16 मार्च 2015. किती सदस्य होते तर 14 सदस्य होते. दारिद्र्य का मोजायचं तर उत्पन्नातील जी काही तूट आहे ते भरून काढण्यासाठी मोजायचं. त्यानंतर कसं मोजायचं तर सुरेश तेंडुलकर समितीनं जसं सांगितलंय तसं मोजायचं. सुरेश तेंडुलकर समितीने कसं सांगितलंय तर दारिद्र्य मोजताना नुसता अन्न हा घटक गृहीत धरू नका, तर अन्नाशिवाय शिक्षण आणि आरोग्य ह्या गोष्टी पण तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे असं सांगितलेलं होतं. आता यानंतर दारिद्र्याची कारणे. आता दारिद्र्याची काय काय कारणे आहेत तर लोकसंख्येत वाढ. जर एखाद्या घरी समजा 2च व्यक्तीचं व्यवस्थित पोट भरत नाही, पण त्यांना मुलं जर झाले तर ते स्वतःच व्यवस्थित जगू शकत नाहीत. मुलांना काय अन्न देणार आहेत किंवा सोयी सुविधा काय देणार आहेत. त्यामुळं लोकसंख्या वाढ हे आपल्याला प्रमुख कार्य दारिद्र्याचं सांगता येईल. त्याचबरोबर बेरोजगारी, जर हा एक चक्र आहे ज्यामध्ये जर उत्पन्न नसेल तर काय होणार, उत्पन्न नसेल तर पुरवठा कमी होणार आणि पुरवठा कमी होणार म्हणजे काय तर बेरोजगारी येणार. बेरोजगारी आली की काय होणार तर पैसे नसल्यामुळं दारिद्र्य येणार. बरोबर. म्हणजे हे एक चक्र आहे, जे चक्र आपण बेरोजगारी या चॅप्टर मध्ये पाहूया. पण आता एवढी गोष्ट समजून घ्या, जर बेरोजगारी असेल तर दारिद्र्य हे येतच. कारण का तर पैसे नसतात आणि पैसे नसल्यामुळं दारिद्र्य येतं. त्यानंतर शिक्षणाचा अभाव. जर माणूस शिकलेला नसेल, त्याला माहित असतं की जर शिकलेला असेल तर त्याला माहित असतं आपण दोघेही व्यवस्थित जगू शकतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या मुलांनाही योग्य पद्धतीने सोयी सुविधा देऊ शकतो. पण तो जर अडाणी असेल तर तो असा विचार करतो की जेवढे जास्त मुलं तेवढं जास्त काम, पण तेवढं जास्त काम करायला मुलं भेटतील, बरोबर आहे, हात भेटतील, पण जेवायला अन्न पण लागेल ना, बरोबर. त्यामुळं शिक्षणाचा जर अभाव असेल तर सुद्धा दारिद्र्य येत असतं. त्याचबरोबर जाती व्यवस्था व सामाजिक विषमता हे सुद्धा दारिद्र्याचं एक कारण सांगता येईल. प्रादेशिक असंतुलन हे सुद्धा एक दारिद्र्याचं कारण सांगता येईल. कारण जे आपले 7 सिस्टर म्हणून आहेत तिकडं कसं आहे
प्रगती झालेली नाही. आसाम, मेघालय, त्रिपुरा ही राज्य आहेत ती काय आहेत, मागास आहेत, कारण तिकडं व्यवस्थित विकास झाले नाही. हे सुद्धा एक दारिद्र्याचं कारण आहे. त्यानंतर दारिद्र्याचं दुष्टचक्र नावाची एक प्राध्यापक रॅग्नरनास यांनी संकल्पना मांडलेली होती. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर एम.एस. स्वामीनाथन यांनी दारिद्र्याबद्दल बोलताना असं सांगितलं होतं की दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर कोणीही आनंदी राहू शकत नाही. हे एम.एस. स्वामीनाथन यांनी सांगितलं होतं. त्याचबरोबर दारिद्र्य मोजण्यासाठी MPI म्हणजेच मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा 2010 मध्ये बनवला. त्याने काय केलं, HPI म्हणजे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स 1997 ला जो तयार झाला होता, त्याने 2010 मध्ये MPI ने HPI ची जागा घेतलेली आहे. आता हा इंडेक्स काय सांगतो, या इंडेक्स मध्ये 0 ते 100 पर्यंत अशी एक लाईन आहे, ज्यामध्ये 0 ते 20% दारिद्र्य होण्यापासून व्यक्ती सुरक्षित असतो. पण जर 20% वर आणि 33.33% जर व्यक्ती गेला तर तो असुरक्षित असतो. म्हणजे काय, तर ही एक आपल्याला दरवाजा सांगता येईल दारिद्र्याचा, आणि ह्या दरवाजाच्या तोंडावर येऊन बसलेला असता तो व्यक्ती. 20 ते 33.33% ज्या व्यक्तीचं दारिद्र्य आहे, म्हणजे ती व्यक्ती एकदम असुरक्षित आहे. आता कुठल्याही क्षणी ती व्यक्ती दारिद्र्य बनू शकते. त्यानंतर 50% वर गेल्यानंतर तर बहुआयामी दारिद्र्य हे येतच असतं, आणि त्याच्या पुढे जर गेलं तर ते मात्र तीव्र दारिद्र्य असतं, ज्यामध्ये अन्न, पाणी यासाठी सुद्धा खूप 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 संघर्ष करावा लागतो. ते म्हणजे तीव्र दारिद्र्य, आणि ते 50% वर गेल्याच्या नंतर येत असतं.